श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थक ज्ञानेश्वरी 8वा अध्याय. आजपासून 8व्या अध्यायाला आता सुरुवात करूया. ब्रह्माक्षर निर्देश योग. श्री गणेशाय नमः. अर्जुन उवाच. श्लोक पहिला. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते. अर्थात, हे पुरुषोत्तमा कृष्णा, ते ब्रह्म काय आहे? सोपाधिक आहे की निरुपाधिक? या शरीरात राहणारे अध्यात्म काय आहे? कर्म काय आहे? आणि अधिभूत म्हणजे भूतातील तत्व काय सांगितले आहे? अधिदैव कशाला म्हणतात? मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्याम पुसिले ते निरोपीजो. मग अर्जुन म्हणाला, अहो देवा, ऐकले का? मी जे विचारले ते मला विस्तार करून सांगा. सांगा कवण ते ब्रह्म काय सया नामकर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे. ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव किंवा अध्यात्म कशाला म्हणतात? अधिभूत ते कैसे, इथ अधिदैव ते कवणासे, हे उघड मी परियसे ऐसे बोला. अधिभूत कसे आणि या जगात अधिदैवत कोण आहे हे मला नीट समजेल असे सांगा. श्लोक दुसरा. अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. अर्थात, हे मधुसूदना, यातील अधियज्ञ कोणता, त्याचे चिंतन कसे करावे, तो या देहात आहे की कोठे, आणि मरणाच्या वेळी शांतचित्त पुरुषांकडून तू कसा जाणण्यास योग्य आहेस? देवा अधियज्ञ तो काही कवण पायिये देही, हे अनुमानासी काही दिठी न भरे. देवा, अधियज्ञ तो काय आहे व तो या देहात कोणता, हे अनुमानाने नीट लक्षात येत नाही. आणि नियतांतकरणी तू जाणी जसी देह प्रयाणी, ते कैसे नि हे शार्गपाणी परिसवा माते. हे शार्गपाणी, ज्यांनी अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे, त्यांना अंतकाली तुम्हाला कसे ओळखता येते हे मला चांगल्या रीतीने समजवा. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसणताही बोलू तयाचा सोपू न वचे. ज्ञानेश्वर म्हणतात, पहा की, चिंतामणीच्या देवळात एखादा दैववान मनुष्य जर निजला, तर तो जरी झोपेत बरळला तरी त्याचे बरळणे फुकट जात नाही. तैसे अर्जुनाची या बोलासवे, आले तेची म्हणितले देवे, ते परियसे गा बरवे जे पुसिले तुवा. त्याचप्रमाणे मला ते सांगा असे अर्जुन म्हणाल्याबरोबर देव म्हणाले, तू जे काही विचारलेस ते नीट ऐक. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा, म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा, तो नवल नोहे. किरीटी हे कामधेनूचे वासरू असून त्याच्यावर कल्पतरूचा मांडव आहे. अर्थात त्याच्या मनातील सर्व हेतू सिद्धीस जातात. यात नवल ते काय? कृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशू करी, तो कैशा परी न पवेल. श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात तो देखील ब्रह्मरूपाला पावतो. मग ज्याच्या कृपादृष्टीने उपदेश करतील त्याला काय प्राप्त होणार नाही? जय कृष्णची होई जे आपण, तै कृष्ण होय आपुले अंतकरण, मग संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी. ज्या वेळेस कृष्ण मीच आहे असा निश्चय होतो, त्यावेळी आपले अंतकरणही कृष्णरूप बनते. मग संकल्परूप अंगणात आपल्या मनात जे जे संकल्प येतील ते ते पूर्ण करण्याकरिता रिद्धिसिद्धी राबत असतात. परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनाची अतिनिस्सीम, म्हणून तयाचे काम सदा सफळ. परंतु अशा प्रकारचे जे निस्सीम प्रेम ते एक अर्जुनाच्या ठिकाणीच आहे, म्हणून त्याच्या इच्छा नेहमी पूर्ण होतात. या कारणे श्री अनंते, ते मनोगत तयाचे पुसते, होईल जाणोनी आई ते ओगरुनी ठेविले. म्हणूनच अर्जुन हा आता आपल्या मनातील गोष्ट मला विचारील असे जाणून श्रीकृष्णाने आयतेच उत्तराचे ताट वाढून ठेविले. जे अपत्य थानी होनी निगे, तयाची भूक ते मायेसीची लागे, रवी ते शब्दे काय सांगे, मग स्तन्य दे एरी.
स्तनपान करणाऱ्या तान्ह्या मुलाची भूक त्याच्या मातेलाच लागत असते. आईला आपोआपच कळते. एरवी त्याने मागितल्यावर मग का ती त्याला दूध पाजते? म्हणून कृपाळुआ गुरुची या ठाई हे नवल नोहे काही, परी ते असो ऐका काही, जे देव बोलते जाहले. अर्थात कृपाळू अशा सद्गुरूंचे ठिकाणी आपल्या शिष्यांसंबंधी असले हे प्रेम असणं म्हणजे काही नवल नाही. पण हे असो, देव जे काही बोलले ते ऐका. श्री भगवान उवाच. श्लोक 3. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते, भूतभावोद्भव करो विसर्गः कर्म संज्ञितः. अर्थात जे निरतिशय अविनाशी तत्व तेच ब्रह्म आहे. त्या परम अक्षर ब्रह्माचाच प्रत्येक देहातील प्रत्यगात्म भाव हेच अध्यात्म तत्व आहे. भूतांचा सद्भाव उत्पन्न करणारा, देवतांना उद्देशून चरू पुरोडाशादी द्रव्यांचा जो त्याग, त्यालाच कर्म ही संज्ञा आहे. मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी इये खोकरे, कोंदले असत न खिरे कवणे काळी. मग सर्वेश्वर म्हणाले, जे या फुटक्या आकारात देहात काठोकाठ भरलेले असून कोणत्याही वेळी नाश पावत नाही. एरवी सपूरपण तयाचे पाहावे, तरी शून्याची नव्हे स्वभावे, वरी गगनाचे निपालवे गाळूनी घेतले. बरे, त्याचा सूक्ष्मपणा पाहावा तर शून्यच आहे असे वाटेल, परंतु तसे नव्हे. ते किती सूक्ष्म आहे म्हणाल तर आकाशाच्या पदरातूनही गाळून घेतले आहे. जे ऐसेही परी विरुळे, ये विज्ञानाची ये खोळे, हालवलेही न गळे ते परब्रह्म. अशा प्रकारचे जे विरल आहे व जे प्रापंचिक ज्ञानाच्या मोठेतून म्हणजे शरीरातून हलवले असतानाही गळत नाही, त्याला परब्रह्म असे म्हणतात. आणि आकाराचे निजालेपणे जन्मधर्माते नेणे, आकार लोपी निमणे नाही कही. आणि आकार म्हणजे शरीर हे जन्माला आल्याने परब्रह्म जन्म घेणे या धर्माचा अनुभव घेत नाही, जन्मत नाही, व ते शरीर नाश पावल्यावरही जे कधी नाश पावत नाही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. हे सुभद्रापती, अशा रीतीने ज्या ब्रह्माची आपल्याच ठाई निरंतर सहज स्थिती असते त्याला अध्यात्म असे म्हणतात. मग गगनी जेवी निर्मळे, नेणो कैची एके वेळे, उठती घनपटळे नाना वर्णे. मग निर्मळ आकाशात नाना रंगाचे ढग एकदम कसे निर्माण होतात हे ज्याप्रमाणे कळत नाही, तैसे अमूर्ती तिये विशुद्धे, महदादी भूतभेदे, ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. त्याचप्रमाणे त्या निराकार शुद्ध ब्रह्मात प्रकृती अहंकारादी भेदांनी ब्रह्मांडाचे आकार होऊ लागतात. पैग निर्विकल्पाची ये बरडी, फुटे आदी संकल्पाची विरूढी, आणि ते सवेची मोडून ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या. परंतु कल्पनातीत शुद्ध ब्रह्माच्या माळ जमिनीत मी बहुत प्रकारचा होईन अशा संकल्पाचा अंकुर निर्माण होऊन त्याला लागलीच ब्रह्मांडाचे पुष्कळ धोंडे आकार उत्पन्न होतात. तया एकेकाचे भीतरी पाहिजे, तव बीजाचाची भरीला देखीजे, आजी होतिया जातिया नेणीजे लेख जीवा. प्रत्येक आकारात पाहू लागले म्हणजे तो त्या बीजाने म्हणजे ब्रह्मानेच भरला आहे असे दिसते, आणि त्या प्रत्येकात किती जीव होतात व जातात याची गणना करिता येत नाही. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमस हास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. मग त्या ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंगापासून असंख्यात आदी संकल्प निर्माण होतात. असो अशा रीतीने सृष्टीचा विस्तार होतो. परी तुझे नवीन एकला, परब्रह्मीचे संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. परंतु दुसऱ्या कोणाशिवाय एकटेच परब्रह्म सर्वत्र भरले असून अनेक रूपाने नसून पूर आल्याप्रमाणे भासते. तैसे सम विषमत्व नेणो कैचे, वायांची चराचर रचे, पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसते. त्याचप्रमाणे स्थावर जंगम विश्वाची रचना कारण नसता उगीच होऊन त्यात अधिक उणेपणा कसा होतो हे समजत नाही, परंतु पाहू गेले असता लक्षावधी जाती उत्पन्न झालेल्या दिसतात.
एरी जीवाभावाची ये पालविये, काही मर्यादा करू नये. पाहिजे कवण हे आगवे विये, तव मूळ ते शून्य. या व्यतिरिक्त नाना प्रकारच्या जीवांच्या विस्ताराची मर्यादा करता येत नाही. ह्यांची कोणापासून निर्मिती होते हे पाहू गेले तर त्यांचे मूळ मायाच आहे. म्हणून करता मुदल न दिसे आणि सेखी कारणही काही नसे. माझी कार्यची पैसे वाढो लागे. म्हणून मुळात कर्त्याचा ठिकाण नसून आणि शेवटी काही कारणही नसता मध्येच कार्याची आपोआप वाढ होते. ऐसा करीते नवीन गोचरू, अव्यक्ती हा आकारू, निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. अशा प्रकारे अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्या वाचून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार, त्याला कर्म असे म्हणतात. श्लोक 4. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वरः. अर्थात विनाशी भाव हेच सर्व भूतांतील प्राण्यातील तत्व आहे आणि सर्वांच्या शरीरात राहणारा पुरुष हेच अधिदैवत देवातील तत्व आहे. हे देहधारण करणारातील श्रेष्ठ अर्जुना, या देहात अधियज्ञ यज्ञाभिमानी देवता मीच आहे. आता मधिभूत जे म्हणिपे, तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्र जैसे. आता अधिभूत ज्याला म्हणतात ते थोडक्यात सांगतो. ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लोप पावतात, तैसे असते पण आहाच, नाही होई जे हे साच, जयांचे रूपा आणि ती पांच पांच मिळवनिया. त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व खोटे असून खरोखर पाहू गेले असता जे होत नाही व ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन रूपाला आणतात. भूतांते आधी करुणी असे आणि भूतसंयोगे तरी दिसे, जे वियोगा वेळे भ्रंशे नामरूपाधिक. जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते त्यांच्याच संयोगाने दृष्टीस पडते व विनाशकाली लय पावते, असे जे नावरूप तया ते अधिभूत म्हणिजे. मग अधिदैव पुरुष जाणिजे, जेणे प्रकृतीचे भोगी जे उपार्जिले, त्याला अधिभूत असे म्हणतात. मग अधिदैवत म्हणजे जीव असे समजावे. तो प्रकृतीने उत्पन्न केलेल्या भोगांचा उपभोग घेतो. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा, जो बुद्धीचा दृष्टा, इंद्रिय रूप देशाचा अधिपती व शरीराच्या अंतकाली मनोरथ रूप पक्षांचा विसावा घेण्याचा वृक्ष, जो परमात्माची परी दुसरा, जो अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नींची या ओरबारा संतोषे शिणे. जो प्रत्यक्ष दुसरा परमात्माच आहे, परंतु अहंकार रूप निद्रेत निजल्यामुळे ज्याला स्वप्नाच्या खटपटीने संतोष व क्षीणही होतो.